25 नोव्हेंबर रात्रीच्या जेवणानंतरचा जो शतपावलांचा व्हिडिओ आपण बनवतो 10 मिनिटाचा टायमर लावलेला आहे. शतपावले करण्याचं कारण की आपण एकाच ठिकाणी कंटिन्यू बसून असतो, तर जेवल्यानंतर परत बसणार, खुर्चीत बसेल किंवा बसून टी व्ही बघेल किंवा लगेच झोपून, जर आपण झोपल्यानंतर परत रात्रभरात झोपणार आहे, म्हणजे जे खाल्लं आहे त्याच्या काहीच हालचाल नाहीत, त्या ॲटोमॅटिक स्थिर राहणार आहेत आणि त्याचं फॅटमध्ये रूपांतर होणार आहे. मग त्याच्यासाठी जेवल्यानंतर लगेच झोपू नये किंवा बसू नये, त्यासाठी आपण शतपावले दररोज बऱ्यापैकी एखादा दिवस चुकला असेल 10 मिनिटांचा व्हिडिओ बनवतोय. आणि त्याच्यासोबत तुम्ही सर्वांनी तुमच्या कुटुंबासोबत मी जी काही माहिती सांगत असतोय ती ऐकत नुसतं ऐकत बसू नका, तुम्ही सुद्धा शतपावले करा. आता बऱ्याच वेळा प्रश्न असा पडतो, नवीन लोकांसाठी पण सांगतोय, जुन्याला माहीत झाले आता ते 100% शतपावले करतायत, की नवीन लोकांना काय सांगायचं आहे की जेवल्यानंतर कुठे व्यायाम असतो का? व्यायाम मी म्हणत नाही, साध्या साध्या लहान लहान हालचाली शतपावले करूया म्हणतोय. म्हणजे माणसं किती गैरसमज करतात बघा. चालणे हा व्यायाम नव्हेच. मुळात चालणं म्हणजे आपलं शरीर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी एक साधन आहे. व्यायाम हा पुढच्या लेवलचा आहे. इथं मी काय पोटाचा उड्या मारायला किंवा बाकीच्या सांगत नसतो. बऱ्याच वेळा गैरसमज होतात. तर आधीच आपल्या हालचाली दिवसभर काय होत नाहीत, फॅट किती वाढायला लागल्या, पोट कुठं सुटायला लागलंय, हे कशामुळे व्हायला लागलंय, मग त्याच्यामध्ये पुन्हा प्रोडक्ट शोधत बसतोय, ह्याचा काहीच संबंधच नाही. तुम्ही फक्त हालचाली करा आणि घरचं पोट भरून तेही व्यवस्थित चावून खावा. प्रत्येक जेवणामध्ये प्रोटीनचा बॅलन्स, आहारामध्ये आमटी किंवा भाजी किंवा कालवण आपण म्हणतो, त्याच्यासाठी प्रोटीन इंटेक पाहिजे, प्रोटीनचं. मग भाकरी खावा चालते, भात खावा चालतोय, भात म्हणतोय, चपाती खावा चालतोय, पण ह्या तिन्ही बरोबर तुमचा प्रोटीनचा बॅलन्स काही ना काही तर पाहिजे म्हणजे पाहिजेच. मग त्याच्यासोबत थोडंसं सॅलड आलं, नॉर्मल आहे, साधे बदल करायचे. हे ज्यावेळेस तुम्हाला सारखं मी सांगून ज्यावेळेस तुमच्या डोक्यात लक्षात येईल की काय अवघड नाही, प्रोटीनचं भाजी बनवायची आहे प्रोटीनची. मग कुठलं प्रोटीन म्हणजे काय बाहेर विकत आणायचं आहे का? नाही, आपल्या पालेभाज्यामध्ये आपल्या घरात जे शिजवतोय आपण, जे खातोय, त्यातून जे प्रोटीन इंटेक मिळतं ते घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे. मग ते प्रोटीन इंटेक घेताना आपण काय करायचं आहे, नॉनव्हेज खात असेल तर चपाती भाजी आमटी हे असेल, सॉरी, चिकन मासं अंडी हे आलं. ह्याच्यामध्ये आपण उलटं करतोय, रस्सा जास्त घेतोय आणि रस्स्याबरोबर एकच मिनिट हे करतो मोबाईल. रस्स्यामध्ये आपण काय करतो, रस्सा जास्त खातो. व्यवसाय रस्सा आपण जास्त खातो आणि जे पाहिजे ते प्रोटीन इंटेकचं सोडून देतो. म्हणजे जसं की चिकन पीस कमी, रस्सा जास्त, तर हे रस्सा मसाला जास्त, तेल जास्त. मग त्याच्यामुळे आपलं वजन कमी व्हायच्या ऐवजी वाढतं, पोट कमी व्हायच्या ऐवजी वाढतं, फॅट कमी व्हायच्या ऐवजी वाढते. प्रोटीन आपण चिकनमध्ये म्हणून सांगितलं आणि आपण आमटी मात्र भरपूर करतो. म्हणजे ह्या लहान गोष्टी आहेत, हे फक्त आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. मग आता आपण काय करायचं आहे की 3 ते 4 टाईम जे जेवणार आहोत त्याच्यामध्ये 20 ग्रॅमचं प्रोटीन इंटेक आला पाहिजे, 20 ग्रॅमचा. मग ह्याच्यामध्ये काय करायचं, 20 ग्रॅम जर 4 वेळा आपण खाल्लं तर दिवसात 80 ग्रॅम झालं प्रोटीन. मग आपलं जेवढं वजन आहे, 1 किलोला 1 ग्रॅम प्रोटीन लागतं, सर्वांना लागतं. म्हणजे लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत प्रत्येकाला प्रोटीनची गरज आहे. आणि हे 5वी 6वी 7वीच्या पुस्तकात आमच्या वेळेला तर होतं, आत्ता पण 100% असणारच की प्रथिनांचं कार्य, प्रोटीन काय काम करतं, आपले हाडे ठिसूळ बनवू नयेत, प्रत्येक गोष्टीसाठी आहे. आणि मेन वजन कमी करायला प्रोटीनच चांगलं आहे. प्रोटीनच वजन कमी होतं आणि स्थिर राहतं. पण एक दिवस प्रोटीन खाऊन चालणार नाही. तुम्हाला काय करायला पाहिजे, रोजच्या रोज व्यवस्थित, एकदा का तुम्हाला टेक्निक सापडलं प्रोटीनचं, मग तुम्हाला कळून जातं. प्रोटीनचं एकदा तुम्हाला टेक्निक आलं की लक्षात येऊन जाते. फक्त साधं गणित आहेत, सोपं आहे, कन्फ्यूज होऊ नका. नंतर तुम्ही काय करायचं याच्यामधून की समजा आता आम्ही हे खातच नाही, मग काय करायचं,
हे खातच नाही म्हटल्यानंतर मग तुम्हाला कडधान्य आली, सर्व प्रकारची कडधान्य आली, डाळी आल्या, कडधान्य डाळी, ह्याच्यामध्ये पूर्ण ॲमिनो ॲसिड नसतात. मग त्याच्यामुळं ते संपूर्णपणे त्यातून प्रोटीन मिळत नाही. पण म्हणतोय ज्यावेळेस आपण भात चपाती आणि भाकरी खातो कडधान्यासोबत, तर त्याच्यासोबत ते मग पूर्ण ॲमिनो ॲसिड एकत्र येतात आणि प्रोटीन तयार होतं. त्यामुळे त्याचं काही नुकसान होत नाही. मग आता ह्याच्याकडे तुम्हाला मी रोज सांगतोय लक्ष द्यायचं आहे. पण आपण काय करतोय, प्रोडक्ट कोणतं आणतोय, प्रोडक्ट खायची गरज नाही, प्रोडक्ट खात बसू नका. तुम्हाला काय करायचं आहे की जास्तीत जास्त घरातलं खायचं आहे, पोट भरून खायचं आहे, पण चावून चावून खायचं आहे, फायबरयुक्त पण खायचं आहे. प्रत्येक वेळेस थोडं तरी फायबर आलं पाहिजे. फायबरसाठी आपण सर्व प्रकारच्या पालेभाज्या, काकडी, टोमॅटो, बीट, गाजर, कोबी हे सगळं कच्चं चावून चावून खायचं आहे. फक्त तुम्ही व्यायामात मात्र आळस करायचा नाही. व्यायामाला 100% वेळ द्यायचा. सकाळी द्या, संध्याकाळी द्या. आणि सकाळी चांगला व्यायाम केला तुम्ही, भले घरात करा, झुंबा करा, योगा करा, जिम करा, आणि जर परत 2-3 तासापेक्षा जास्त एका ठिकाणी बसून असाल तर त्याचाही तो इफेक्ट म्हणावा असा जाणवणार नाही. कारण पूर्वीच्या काळी माणसं सातत्याने शारीरिक हालचाली जास्त करत होते, त्याच्यामुळे त्यांच्या अंगावरती फॅट वाढण्याचं प्रमाण कमीत कमी होतं. आता तसं झालेलं नाही. आत्ता आपल्या हालचाली कमीत कमी आहेत. जरी तुम्ही एक नंबर आहे की चांगलं वेळ देताय तुम्ही आणि जिम पण करताय, सगळ्या ॲक्टिव्हिटी करताय, पण सकाळी एक टाईम, नंतर नाही, एक नंबर आहे. मी खरंच म्हणजे स्वतः तुम्हाला पाठ थोपटा, चांगलं आहे, नाही असं नाही. पण अजून त्याच्यामध्ये पुढे थोडेच आहे, म्हणजे काय म्हणतो आपण, एक थोडी 1% काय करायचं आहे, सुधारणा करायची आहे. ते म्हणजे काय की 1 तास झालं की 1 मिनिट, 1 मिनिट नाही ना, राहू 30 सेकंद, 30 सेकंद नाही ना, मी म्हणतो 20-25 सेकंद तरी हालचाली, 1 मिनिट, 1 तास झाला 1 मिनिटानं हालचाली करा. आणि तो रिझल्ट बघा, तो रिझल्ट सुद्धा 100% चांगला येणार आहे. आणि त्या चांगल्या सवय लागण्यासाठी किमान 1 महिना, 21 दिवस अशा आपण सातत्याने सवय लाव्या. ॲटोमॅटिक आपल्या हॅबिट्स म्हणजे आपल्या सवय लागून राहतील. आणि मग परत तुम्हाला कुठल्या अलार्माची गरज लागणार नाही, कुठल्या घड्याळाची गरज नाही, कुठल्या तुम्हाला म्हणजे उठा म्हणायची सवय गरज नाही पडणार नाही. मग हे हळूहळू करूया. मी प्रत्येक वेळेस लहान लहान व्हिडिओ टाकत असतोय की 1 तास झाल्यानंतर या ॲक्टिव्हिटी करा, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी टाकत असतोय. त्याचं तुम्हाला जे जमतं ते करा. खुर्चीवर बसलाय तिथं करू शकताय, खाली बसलाय तिथं करू शकताय, झोपलाय तिथं करू शकताय, म्हणजे घरात असाल तर बऱ्याच ॲक्टिव्हिटी आहेत. पण तुम्ही हालचाली करायला सुरुवात करा. लहान लहान हालचाली वेगवेगळ्या वेळेने केल्यामुळं त्याचा इफेक्ट 1 नंबर मिळणार आहे तुम्हाला. दिवसभर तुम्हाला व्यायाम करा म्हणत नाही, सातत्याने हालचाली करा. आणि मग दिवसभरामध्ये तुम्हाला लक्षात येऊन जाते की मला हे खायला पाहिजे, ते खायला पाहिजे, ते कसं खायला पाहिजे, चावून चावून खायला पाहिजे. जेवणात भात घेतलाय, भाकरी घेतल्या, चपाती घेतल्या, त्याच्यात प्रोटीन आहे का, भाजी आमटी म्हणायचीच नाही, प्रोटीन आहे का. घरातलंच प्रोटीन चांगलं असतं, आपल्या 1 नंबर असते. आपल्या भागात शेतकऱ्यांसाठी पण सांगतो, आपल्यात जबरदस्त न्यूट्रिशन असतंय आणि तेच आपण कोणाला तर विकतोय कमी भावानं, ते बाहेर जातंय, त्याच्यावर प्रोसेसिंग होते आणि ते परत आपल्याला लावून विकतात आणि ते आपण परत वजन कमी करण्यासाठी ते खातोय. आपल्या बांधाला अशी भाजी उगवते आणि ती भाजी इतकं न्यूट्रिशन 1 नंबर आहे ती रोजच. त्यामुळे शेतकऱ्यांपाशी तर इतकं भारी न्यूट्रिशन आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर एकदा का आयडिया आली तुमच्या शेतातून प्रोटीन म्हणजे पिकवून विकायची, तर जबरदस्त आर्थिक तुमची उलाढाल होणार आहे. कारण आत्ता सगळीकडं BP, शुगर कशामुळं, चुकीच्या आहारामुळं, चुकीच्या म्हणजे हालचाली अजिबात हालचाल नसल्यामुळं. हेच तर आपल्यापाशी आहे. आपली लाईफस्टाईल आपण बदलायला लागलोय. आपण आपली लाईफस्टाईल बदलायला लागलोय. लाईफस्टाईल बदलायचीच नाही आपल्याला. BP, शुगर आहे ना, ते त्याला नॉर्मल करायचं आहे, हालचाली करत राहायचं आहे. हालचाली आणि घरातलं चांगलं खायचं आहे, पोटभर खायचं. मग उगाच तुम्हाला म्हणायचं तेल बंद करा, साखर बंद करा. नॉर्मल प्रमाणात एकदा घरातलं खायला शिकला की तुम्हाला ते लागत नाही. आता आपण साधं गणित सांगतो, जेवणामध्ये आपण तेल वापरतो, ते जर शेंगदाणा कुठून म्हणतो, जुन्यात लोक माहिती आहे का, खलबत्ता असेल किंवा तो वरवंटा चिचून जे घालायचं शेंगदाण्यातलं कूट, त्याचं तेल बघा, त्यानं आणखी तेलाचा तवंग येत होता. मग आपलं हे तेल कशाला वापरायला लागतं, रिफाईंड तेल एवढं. साध्या गोष्टी आपल्या जेवणात त्याच्यावरती अजून आपले व्हिडिओ बनायचे आहेत, हळूहळू बनवू. माता भगिनींना तो सुद्धा चांगला व्यायाम आहे आणि चांगलं हेल्दी आहार पण आहे.
बॉडीला फॅट पण लागते नाही असं नाही, पण ती फॅट चांगली तुमच्याच त्याच्यातून आली. कमीत कमी तेल वापरा आणि शेंगदाणाच कुठे आहे हे वापरूया. तर आपलं 10 मिनिटाचा आता व्हिडिओ झालेला आहे. शतपावली 100% करत राहा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा. व्यायामाला मात्र कारण सांगायची नाही, व्यायामाला सुरुवात करा. धन्यवाद.